या ठिकाणी अग्निशस्त्राचा वापर करून फायरिंग केलेलं आहे। जे 4 आरोपी होते ते आम्ही विदिन एका तासामध्येच ताब्यात घेतलेले आहेत। एकेकाळी विद्येचं माहेरघर असणारं पुणे आज गुंडागर्दीमध्ये बदलले। पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। धनकवडीतील गोळीबाराची घटना अजून ताजी असतानाच आता सहकारनगर परिसरात भर चौकात गोळीबाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शिंदे हायस्कूल जवळील गजबजलेल्या बिकानेर चौकात 9:30च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला। या प्राणघातक हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचं वातावरण आहे। योगेश बनकर असं या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। प्राथमिक माहितीनुसार योगेश बनेकर हे बिकानेर चौकात असताना तळजाई परिसराच्या दिशेनं एका दुचाकीवरून 2 अज्ञात संशयित आले। त्यांनी काही समजण्याच्या आत योगेश यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून वेगानं पळ काढला। गोळी लागल्यामुळे योगेश बनकर हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं उपचारासाठी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते। सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आता पुन्हा एकदा हा गोळीबार झालाय। दुचाकीवरून आलेल्या 4 अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळ्या झाडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पुणे शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री गोळीबाराची ही घटना घडली। सहकारनगर परिसरातील जिम चालक योगेश बनेकर यांच्यावर 4 जणांनी पाळत ठेवून जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर येते। या हल्ल्यात योगेश बनेकर याला 2 गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे। पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश बनेकर हा नेहमीप्रमाणे आपल्या नियमित मार्गाने जात असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला। दुचाकीवरून आलेल्या 4 आरोपींनी आधी त्याची रेकी केल्याचा संशय आहे। आरोपींकडे पिस्तुलासह धारदार शस्त्र देखील होती। त्यांनी अचानक हल्ला करत गोळीबार केला। या 2 गोळ्या योगेश बनेकर याच्या शरीराला लागल्या। घटनेनंतर परिसरात एक खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनी तातडीनं जखमी बनेकरला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। हल्लेखोरांनी सलग गोळ्या झाडत घटनास्थळावरून पलायन केलं। गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यावेळी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखलही झाले। पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला। हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 1 तासाच्या आत पोलिसांनी कारवाई करत हल्ल्यात सहभागी असलेल्या 4ही आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींची ओळख पटली। त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे। हल्ल्यामागील नेमकं कारण काय, जुने वाद, आर्थिक व्यवहार किंवा इतर कोणता हेतू होता का, याचा तपास सध्या पोलीस करतायत। काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं तर पुण्यातील बालाजीनगर परिसरात गोळीबाराची घटना घडली होती। एका टोळीकडून आरोपीच्या भावावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता। टोळी युद्धातून हा गोळीबार झाला होता आणि ही घटना ताजी असताना आता पुन्हा पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे। गेल्या काही दिवसात पुण्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचं वातावरण नाहीये, चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। पुन्हा एकदा भर दिवसा झालेल्या या गोळीबारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या ठिकाणी फायरिंगचा प्रकार घडलाय, कशातून घडले आणि कोण होते आरोपी, जखमीचं नाव? 10 वाजता या चौकामध्ये, चितळे चौकामध्ये एक फायरिंगची घटना घडलेली आहे। योगेश बनेकर नावाच्या व्यक्तीवरती फायरिंग झालेलं आहे। तो एका जिमचा मालक आहे असं समजतंय। नेहमीचा त्याचा येण्या जाण्याचा हा रूट आहे। त्याच्यावरती पाळत ठेवून 4 लोकांनी या ठिकाणी अग्निशस्त्राचा वापर करून फायरिंग केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडे धारदार शस्त्र असल्याचंही निष्पन्न झालेलं आहे। संबंधित जखमीला लगेचच दवाखान्यात नेलेलं होतं। तो सुस्थितीत आहे आणि त्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। आरोपी कोण आहेत, त्यांची ओळख पटली का? आरोपींची ओळख पटलेली आहे। सध्या जे 4 आरोपी होते ते आम्ही विदिन 1 तासामध्येच ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांची आता आम्ही चौकशी करणार आहोत। किती राऊंड फायर झाले? या ठिकाणी 3 राऊंड फायर झालेले आहेत एकूण। तब्येत कशी आहे त्याची? तब्येत आहे, उपचार चालू आहेत। प्रतिसाद देतो उपचारांना। कशातून संपूर्ण प्रकार घडलाय ते अद्यापर्यंत समजलेलं नाही।
ते समजेल, ते समजलं की सांगेल.